नमस्कार मित्रांनो, दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रहो, आज 31 जुलै 2026 आणि आजच्या दिनविशेष मालिकेमध्ये आपण 31 जुलैचा दिनविशेष घेणार आहोत. यामध्ये आपण काय करत असतो? महत्त्वपूर्ण 10 घडामोडी बघत असतो. 31 जुलैला भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा क्रम घेत असतो. याच्यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या ज्या महत्त्वपूर्ण घटना आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेत असतो. तर बघा मित्रहो, तुम्ही कोलंबस ऐकला असेल, क्रिस्तोफर कोलंबस. या क्रिस्तोफर कोलंबसाने काय केलं होतं? आजच्या दिवशी म्हणजे 31 जुलै 1498ला पश्चिम गोलार्धामध्ये प्रवासाला सुरुवात केली होती. हा कोण होता? हा खलाशी होता. म्हणजे काय, जहाजाने तो काय करायचा आहे, नवीन नवीन मार्गाचा शोध घ्यायचा, नवीन नवीन बेटाचा शोध घ्यायचा तो. आणि तो महासागरामध्ये उतरला, पश्चिम गोलार्धात उतरला आणि त्याने तिसरा प्रवास केला. या अगोदर 2 प्रवास पश्चिम गोलार्धात त्याने पूर्ण केले होते आणि तिसऱ्या प्रवासामध्ये मात्र त्रिनिदाद या बेटाचा शोध लावला. त्रिनिदाद बेटाचा शोध आजच्या दिवशी त्याने लावला होता. त्याच्यानंतर औरंगजेब, निजामाचा प्रमुख, आलमगीर ज्याला म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीचा बादशाह जो होता औरंगजेब यानं मुघलांचा तो सम्राट झाला होता. ओके, त्यानं दारा शिकागोचा खून केला होता आणि त्याचे वडील कोण, शहाजहा यांना आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद केलं होतं आणि 1658ला तो मुघल सम्राट झाला होता, मुघल सल्तनतचा बादशाह झाला होता. आजच्या दिवशी म्हणजे 31 जुलै 1658ची घटना आहे. त्याच्यानंतर बघा मित्रहो, इटालियन गिर्यारोहक K2 गॉडविन स्टिंग, जे की भारतामधलं सर्वोच्च शिखर आहे आणि जगामधलं सर्वात उंच शिखरापैकी नंबर 2चं शिखर आहे. या शिखरावर पहिल्यांदा जर कोण गेला असेल तर इटालियन व्यक्ती. आणि हे कधी गेले होते? तर 31 जुलै 1954ला गेले होते. तर ते कोण आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. चला नेक्स्ट बघा, कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात 10ची 10 ऑल 10 विकेट्स म्हणजे सगळ्या 10 विकेट एकाच खेळाडूने घेण्याचा पराक्रम आजच्या दिवशी केला होता. कोणी केला होता? विक्रम जिम लेकर यांनी केला होता. यांनी केला होता आजच्या दिवशी म्हणजे 31 जुलै 1956ची घटना आहे आणि ह्यावेळेस हा विक्रम झाला होता. त्याच्यानंतर मित्र, जॉर्जिया हा देश जो आहे हा संयुक्त राष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यात आला. संयुक्त राष्ट्र म्हणजे काय? युनायटेड नेशन. याच्यामध्ये राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी किंवा राष्ट्रावर कोणी अणुबॉम्ब टाकू नये, युद्ध होऊ नये यासाठी एक संयुक्त राष्ट्राची संघटना स्थापन झाली होती आणि या संघटनेमध्ये जॉर्जिया देशाची एंट्री कधी झाली? 1992ला झाली. 1992ला जॉर्जियाची त्याच्यामध्ये एंट्री झाली आजच्या दिवशी 31 जुलै 1992. त्याच्यानंतर अतिशय प्रसिद्ध असे पंडित रविशंकर म्हणजे सतारवादक जे आहेत पंडित रविशंकर यांना आशिया खंडातला नोबेल म्हणजेच रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पुरस्कार बघा, भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतरत्न. तसं आशिया खंडातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणता? रॅमन मॅगसेसे पुरस्कार. आणि जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणता? तर नोबेल प्राइज. तर आशिया खंडाचा नोबेल प्राइज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे हकदार कोण होते? पंडित रविशंकर. आजच्या दिवशी त्यांना पुरस्कार भेटला होता. 31 जुलै 1992ची घटना मित्र. त्याच्यानंतर बघा मित्र, मायकल फेल्प्स या खेळाडूने स्विमिंग या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम मोडला होता. तर याने 8 गोल्ड मेडल सह 12 पदके मिळवली होती. मायकल फेल्प्स हा उंच खेळाडू आहे आणि तो स्विमिंग या प्रकारामध्ये त्यांनी बटरफ्लाय, लॉंग स्ट्रेट म्हणजे फ्री स्टाईल वगैरे सगळ्या प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्याच्यानंतर आजच्या दिवशी मित्र, मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म झाला होता. तर प्रेमचंद हे जे काही हिंदी लेखक आहे, हिंदी साहित्यिक आहे, या हिंदी साहित्यिकांनी अतिशय सुंदर अशा कविता संग्रह, लेखन, खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे हिंदीला. असे हे प्रेमचंद यांचा जन्म आजच्या दिवशी झाला आहे 31 जुलै 1880ची गोष्ट आहे. मित्र हॅरी पॉटर ही जी सिरीज आहे, हॅरी पॉटरच्या लेखिका
J.K. रॉलिंग यांचा जन्म झाला होता 1965ला आजच्या दिवशी. आणि मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांचे आज निधन झाले होते. ही आपल्यासाठी अतिशय दुःखाची घटना घडली होती 1865ला. तर बघा, नाना शंकर शेट यांना मुंबईचे आधुनिक शिल्पकार म्हणतात, कारण मुंबईच्या जडणघडणीमध्ये नाना शंकर शेटचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. ज्या बिल्डिंग्स किंवा जे सेंटर्स तुम्हाला आज दिसतात, मुंबईमध्ये जी डेव्हलपमेंट दिसते, 7 बेटाचं शहर असलेलं जे मुंबई शहर होतं, या मुंबई शहराला एकत्रित करून तिथं इंडस्ट्रियलायझेशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नाना शंकर शेटे यांनी केलं. त्यांना नाना असं म्हणायचे, मुंबईचे नाना असं म्हणायचे. ठीक आहे, तर हे आहे आजचे दिनविशेष. तुम्हाला हे कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. धन्यवाद.